बस स्टँड नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. आदित्य वय वर्ष 23 नुकताच नोकरीच्या मुलाखतीसाठी गावाहून आलेला. एका कोपऱ्यात बसून पुढच्या प्रवासाची वाट पाहत होता. त्याच्या मनात नवी स्वप्न आणि भविष्याची चिंता होती. तो आपला नवीन स्मार्टफोन पाहत काही महत्त्वाचे दस्तऐवज तपासत होता. तेवढ्यात एक साधी आणि नम्र तरुणी आदित्यजवळ आली. तिचे नाव प्रिया. चेहऱ्यावर थोडी चिंता होती. एक्सक्यूज मी, ती हळूच म्हणाली. माझ्या फोनची बॅटरी संपली आहे आणि मला अर्जंट माझ्या आईला फोन करायचा आहे. तुमचा 1 मिनिट फोन द्याल का? खूप मोठी मदत होईल. प्रियाच्या विनंतीपूर्ण आवाजानं आणि तिच्या निरागस चेहऱ्यानं आदित्यचा विश्वास जिंकला. स्वभावात मदत करण्याची वृत्ती असल्यामुळे त्यानं क्षणभरही विचार न करता आपला स्मार्टफोन महागडा तिच्या हातात दिला. हो, हा घ्या, तो म्हणाला. प्रियानं फोन हातात घेतला आणि थोडी बाजूला झाली. तिनं पटकन एक नंबर डायल केला आणि बोलत असल्याचा अभिनय करू लागली. तिची नजर मात्र सतत आजूबाजूला फिरत होती. ती काहीतरी इशारा करण्याची संधी साधत होती. आदित्य तिच्याकडे लक्ष न देता पुन्हा आपल्या बॅगेतील कागदपत्र तपासण्यात गुंतला. त्याला वाटलं की तिचा फोन झालाच असेल. फोनवर बोलत असल्याचा अभिनय करत असताना तिनं बस स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असलेल्या एका लाल पर्सल मोटरसायकलवाल्याला तरुणाकडे सूक्ष्म डोळ्यांनी इशारा केला. हा तरुण तिचा साथीदार होता. इशारा मिळताच तो तरुण आपली बाईक आदित्य आणि प्रियाच्या दिशेनं हळूहळू आणू लागला. प्रियानं बोलण्याचा अभिनय थांबवला आणि मोठं नाटक केलं. आई, मी लगेच येतेय. तिनं फोन आदित्यकडे परत न करता तो आपल्या हातात तसाच ठेवला आणि पुढे सरकली. आदित्य तिच्याकडे पाहत होता. झाला का तुमचा फोन? त्यानं विचारलं. हो, जस्ट 1 सेकंड, मेसेज करते, असं म्हणून ती अजून पुढे सरकली. आदित्य काही समजायच्या आत तो लाल पल्सरवाला तरुण वेगानं प्रियाजवळ आला आणि त्यानं बाईक थांबवली नाही, फक्त धीमी केली आणि तो इथंच विश्वासघाताचा क्षण घडला. प्रियानं अत्यंत चपळाईनं आदित्यचा फोन आपल्या पर्समध्ये टाकला आणि उडी मारून त्या बाईकवर मागच्या सीटवर बसली. अहो, माझा फोन, थांबा! आदित्य ओरडला आणि धावला, पण त्याचा आवाज बस स्टँडच्या गोंगाटात दबून गेला. प्रियाचा साथीदार वाऱ्याच्या वेगानं बाईक चालवत ट्रॅफिकमधून निघून गेला. काही क्षणातच ते अदृश्य झाले. इतक्या जलद गतीनं हे सर्व घडलं की लोकांना काय झालं हे कळायलाही वेळ लागला नाही. आदित्य जागेवर थिजूनच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक धक्का आणि संताप स्पष्ट दिसत होता. त्यानं मदत म्हणून केलेला फोन आता एका संघटित टोळीच्या हातात होता. ती निरागस दिसणारी मुलगी खरं तर एका गुन्हेगारी टोळीची सदस्य होती. ती लोकांचा विश्वास जिंकून फसवणूक करत होती. बस स्टँडवरचा तो क्षण आदित्यला आयुष्यभर लक्षात राहणारा एक कटू धडा शिकवून गेला. प्रत्येक मदतीच्या मागणीमागे चांगला हेतू असतोच असं नाही. सतर्कता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.